दादा, तुमचं प्रथम स्वागत शिरूर लोकसभा मतदारसंघात. आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात आपलं प्रचाराचा काय मुद्दा राहणार आहे नेमका? शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये गेली 3 दिवस आम्ही फिरतो आहे आणि 3 दिवस लोकसभेचा प्रचार करत असताना अनेक घटकांना भेटल्यानंतर अमोल कोल्हे हे मोठ्या मताधिक्याने विजय होतील याची खात्री आम्हाला सर्वांना आहे. खरं तर या मतदारसंघामध्ये फिरत असताना ग्रामीण भाग आहे, शहरी भाग आहे. ग्रामीण भागाचं शहरीकरण होणारा हा परिसर आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या भागामध्ये औद्योगिकरणाचे प्रश्न असतील, काही भागामध्ये पाण्याचा हा प्रश्न महत्त्वाचा आहे, काही भागामध्ये इतर रोजगाराच्या संदर्भातले काही महत्त्वाचे प्रश्न आहेत. आणि असं असताना आज कांदा उत्पादक असेल किंवा ऊस उत्पादक असेल यांचे महत्त्वाचे काही प्रश्न आहेत. येणाऱ्या काळामध्ये याच प्रश्नांवरती तोडगा काढण्यासंदर्भातला संदेश आम्ही अमोलजी कोल्हेंना दिलेला आहे आणि अमोलजी कोल्हे सातत्याने हे विषय संसदेमध्ये मांडत आहेत. इथले आमदार आदरणीय अशोक बापू पवार असतील, वेगवेगळ्या कामांच्या निमित्ताने ते सुद्धा सातत्याने लोकांच्या संपर्कामध्ये असतात आणि वेगवेगळ्या ज्या आज राज्य पातळीवरती योजना राबवल्या जात आहेत त्याचा उगम या तालुक्यामध्ये झालेला आहे. बऱ्यापैकी गोष्टी या बापूंच्या कल्पक बुद्धीतून आलेल्या आहेत आणि निश्चितपणाने या भागातल्या लोकांच्या सेवेसाठी ही सगळी मंडळी काम करत आहेत आणि लोक यांच्या पाठीशी आहेत. आदरणीय पवार साहेबांच्या विचारांच्या पाठीशी आहेत हे लोकांमध्ये गेल्यानंतर निश्चितपणाने लक्षात येतं आहे. आपल्या सांगली जिल्ह्यात शिवसेना व काँग्रेसमध्ये जागेवरून वाद चालू आहे, त्याबद्दल काय मत आहे आपलं? खरं तर महाविकास आघाडी ज्यावेळेस एकत्रित लढणार होती त्यावेळेस सांगलीच्या बाबतीत एक तिढा निर्माण झाला. काँग्रेसची मागणी होती, शिवसेनेची मागणी होती आणि असं असताना एकत्रितपणाने बसून निर्णय होणं अपेक्षित आहे. आज सुद्धा काही राऊत साहेबांचा तिकडं दौरा आहे, अनेक लोकांची मतं ते घेतील अशी अपेक्षा आम्हाला सर्वांना आहे आणि ते घेतल्यानंतर महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय काहीतरी एक उमेदवार आम्हाला दिला जाईल, त्या उमेदवाराचं काम आम्ही निश्चितपणाने करू, मोठ्या मताधिक्याने त्याला निवडूनसुद्धा आणू. पण तो मिळणं आवश्यक आहे कारण वेळ निघत चाललेली आहे आणि लवकरात लवकर उमेदवार मिळाला तर आम्ही काम तडफेनं त्याचं निश्चितपणाने करू. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे अशी मागणी पुढे येत आहे, त्याबद्दल आपलं काय मत आहे? खरं तर त्या मागणीसंदर्भात शासनाने सुद्धा जी भूमिका होती, प्रमाणपत्र वाटप झालं. आदरणीय पवारसाहेब ज्यावेळेस पूर्वी मुख्यमंत्री होते त्यावेळेस मंडल आयोगाचं स्थापन साहेबांनी केलं होतं. सर्व घटकांना योग्य पद्धतीनं न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका त्यावेळेसही साहेबांनी ठेवली होती आणि आज आम्ही सर्व घटकांना त्याच पद्धतीने न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका ठेवलेली आहे आणि सर्व समाज बांधवांना खरं तर अलीकडच्या काळामध्ये आरक्षण देतो म्हणत जे तोंडाला पानं पुसण्याचं काम शासनानं केलेलं आहे. निश्चितपणाने समाज कुठेतरी असलेल्या शासनावरती चिडून आहे. ज्या पद्धतीची फसवणूक त्यांची झाली, लोक मोठ्या उत्साहाने मुंबईकडे गेले होते पण तिथेसुद्धा त्यांच्या तोंडाला चुकीच्या पद्धतीचा GR काढून फसवण्यात आलं. ह्याचा राग कुठेतरी समाजामध्ये दिसतोय आणि निश्चितपणाने त्याचा परिणामसुद्धा या शासनकर्त्यांवरती होईल असा विश्वास मला. सध्या राज्यात जे राजकीय घडामोडी झाल्या की राष्ट्रवादी फुटी, शिवसेना फुटीनंतर स्वर्गीय आर.आर. पाटील यांची उणीव आपल्याला जाणवती का? सुसंस्कृत महाराष्ट्राला या गोष्टी अपेक्षित नाहीत. या महाराष्ट्राची जर आपण मुख्यमंत्री पदाची यादी बघितली, उपमुख्यमंत्र्यांची आजपर्यंतची यादी बघितली, गृहमंत्र्यांची यादी बघितली, किंबहुना विरोधी पक्ष नेत्यांची जरी यादी बघितली तरी हा महाराष्ट्र सुसंस्कृत ठेवण्यासाठी आजपर्यंत अनेक लोकांनी कष्ट घेतलेला आहे. पण आज ज्या पद्धतीचं राजकारण चाललेलं आहे, राजकारण अगदी खालच्या पातळीला गेलेलं आहे. सर्वसामान्य लोक राजकारणाकडे चांगल्या दृष्टिकोनातून बघणं आज योग्य समजत नाहीत. एखाद्या घरातला तरुण राजकारणात येऊ इच्छित असेल तर त्या घरातल्या तरुणाला राजकारणामध्ये जाऊ नको असं पालक सांगतायत. इथपर्यंतची राजकारणाची परिस्थिती आज गेलेली आहे. समाज परिवर्तन हा दृष्टिकोन जो राजकारण्यांच्या किंवा राजकारणी क्षेत्रामध्ये असतो तो आज कुठेही दिसत नाही आहे. त्यामुळे कुठेतरी हे पक्ष फोडाफोडी किंवा आमदार फोडायचं, घोडेबाजार लावायचा हे निश्चितपणाने महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांना ते मान्य नाही आणि लोक याला उत्तर देतील. आर.आर. नंतर आपण एक स्टार पत्रक म्हणून राज्यात फिरत आहे, तर आपल्याला किती जागा मिळतील असे आपल्याला असं वाटतं? मला विश्वास आहे की महाविकास आघाडीला महायुतीपेक्षा जास्त जागा मिळतील आणि मी आपल्याला विश्वासानं सांगतो
की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यानसुद्धा महाविकास आघाडीला सर्वाधिक पसंती मिळेल आणि पवारसाहेबच पुढचा मुख्यमंत्री ठरवतील. धन्यवाद.